सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी, विषय मराठी, बालभारती, विषय शिक्षिका सुनीता पवार. मराठी पुस्तकामधील कविता 21वी, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता आता आपण पाहणार आहोत. आता आपण कवितेचा आशय बघूया. मुले म्हणजे देवाघरची फुलं असे म्हटले जाते, ते बरोबर आहे. ही मुलं आईबाबांचे बोट धरून जेव्हा चालायला सुरुवात करतात तेव्हापासून अनेक प्रश्न मुलांना पडतात. सतत आईबाबांना मुले प्रश्न विचारत असतात, पण केव्हा जेव्हा लहान असतात तेव्हा. पण हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा मात्र ती लाजरी बुजरी होतात. त्यांना कधी कधी खूप प्रश्न पडत असतात, पण ती मनात ठेवतात. काही मुलं असतात जिज्ञासू, ती मात्र सतत आईबाबांना, शिक्षकांना प्रश्न विचारतात. म्हणूनच कवयित्री सुकन्या आगाशे म्हणतात, मुलांनो, चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा आणि विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळवा, म्हणजे तुमची प्रगती नक्कीच होईल. खूप प्रश्न विचारा, खूप शिका, मोठे व्हा. शिकणे कधीच संपणारे नाही. लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत आपल्याला या जगातील सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवायचे आहे. त्यासाठी अनेक प्रकारची पुस्तके वाचा. तुम्हाला पडलेले प्रश्न आईबाबांना, शिक्षकांना जरूर विचारा. चला तर मग कवयित्री कवितेतून तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारा असं सांगत आहे. प्रथम मी कविता म्हणणार आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला जमेल तशी ही कविता तालासुरात तुमच्या आईबाबांना म्हणून दाखवा बरं का. कविता 21वी, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. या कवितेच्या लेखिका आहेत सुकन्या आगाशे. कविता ऐका, म्हणा आणि वाचा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का. पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का. मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का. जीवसृष्टी आणखी कोठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. आता आपण कवितेच्या ओळींचे अर्थ पाहणार आहोत. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कवयित्री म्हणतात, मुलांनो,
सतत प्रश्न विचारा. असेच का आणि तसेच का असे प्रश्न सतत विचारा. शिकताना लाख चुका झाल्या तरी चालतील. आपले शिक्षण घेणे कधीच संपणार नाही. ते सतत सुरूच असते. कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वेडी वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का आणि तसेच का? तुम्ही असे प्रश्न विचारा की कुत्र्याची शेपटी वाकडी का आहे? पेंग्विन पक्षाची मान तोकडी का आहे? क्रिकेटची बॅट लाकडी का आहे? सापाचे सरपटणे वेडे वाकडे का आहे? वटवाघळं रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का आणि तसेच का? कवयित्री म्हणतात, वटवाघळे रात्री का फिरतात? मासे पाण्यात का तरतात? पतंग दिव्याच्या ज्योतीवर स्वतःचा प्राण का देतात? काजवे रात्री का चमचमतात? असे प्रश्न तुम्ही सतत विचारा असे कवयित्री म्हणते. खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का आणि तसेच का? शिकणे कधी संपत नाही. होऊ द्या लाख चुका. मुलांनो, तुम्ही असे प्रश्न विचारा की खोकल्याची उबळ का येते? सर्दीने नाक का गळते? मेंदूला वास कधी कळतो का? आठवण आल्यावर आपल्याला उचकी का लागते? असे प्रश्न सतत विचारा असे कवयित्री सांगते. रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? जीवसृष्टी आणखी कोठे असेल का? माणसासारखा माणूस दिसेल का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का आणि तसेच का? शिकणे कधी संपत नाही. होऊ द्या लाख चुका. तारे रंगीत असतात का? दिवसा तारे दिसतात का? इतर ग्रहांवर सजीव सृष्टी असेल का? परग्रहावर आपल्या माणसासारखा माणूस दिसेल का? असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारा अशी कवयित्री सांगते. आता आपण या कवितेमध्ये आलेले शब्दार्थ बघूया. तोकडी, तोकडी आखूड, चाल, चालणे, हालचाल. तरतात, तरंगतात, उबळ, उसळण, ढास, उर्मी, उचकी, ठसक्याचा एक प्रकार. जीवसृष्टी, सजीव प्राणी. आता आपण या कवितेच्या खाली दिलेला स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. प्रश्न पहिला, शिकणे कधी टिंबटिंब टिंबटिंब चुका. शिकणे कधी संपत नाही. होऊ द्या लाख चुका. प्रश्न दुसरा, क्रिकेटची टिंबटिंब. उत्तर, क्रिकेटची बॅट लाकडी का. प्रश्न तिसरा, खोकल्याची टिंबटिंब. उत्तर, खोकल्याची उबळ येते का. प्रश्न चौथा, सर्दीत टिंबटिंब. उत्तर, सर्दीत नाक गळते का. प्रश्न पाचवा, मेंदूला टिंबटिंब. उत्तर, मेंदूला वास कळतो का. प्रश्न सहावा, रंगीत टिंबटिंब. उत्तर, रंगीत तारे असतात का. प्रश्न सातवा, दिवसा तारे टिंबटिंब. उत्तर,
दिवसा तारे दिसतात का? प्रश्न 8. माणसासारखा टिंबटिंब. उत्तर: माणसासारखा माणूस दिसेल का? प्रश्न 2. कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोडा जुळवा. अ गट: 1. कुत्रा. 2. पेंग्विन. 3. साप. 4. वटवाघूळ. 5. मासे. 6. पतंग. 7. काजवा. ब गट: अ. चमचम करणे. आ. वेडीवाकडी चाल. ई. तोकडी मान. ई. पाण्यात तरणे. उ. दिव्यावर मरणे. उ. रात्रीचे फिरणे. ए. वाकडी शेपटी. आता आपण जोड्या लावा यांची उत्तरं बघूया. 1. कुत्रा वाकडी शेपटी. 2. पेंग्विन तोकडी मान. 3. साप वेडी वाकडी चाल. 4. वटवाघूळ रात्रीचे फिरणे. 5. मासे पाण्यात तरणे. 6. पतंग दिव्यावर मरणे. 7. काजवा चमचम करणे. अशा पद्धतीने प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता आपण आता पाहिली. हा स्वाध्याय कवितेच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो तुम्ही कविता समजून घेऊन मराठीच्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.